नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी ब्लाइंड आनंद. आज आहे रविवार आणि माझ्यासोबत आहेत आपले शमशेर गुरव दादा आणि निमेश दादा. तर आज आम्ही काय करणार आहे, तर आज रविवार असल्या कारणामुळे सर्व सुट्टी आहे. तर आम्ही सरांकडून थोडं मटेरियल घेतलं होतं. तर आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही दिसत नसताना सुद्धा ड्रॉइंग कसं काढतो. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी पहिल्यांदा गुरुदादांना विचारून घेतो की त्यांच्याजवळ साहित्य कोणतं कोणतं आहे. दादा, तुमच्याजवळ साहित्य काय काय कशाचा उपयोग करून तुम्ही चित्र बनवणार आहात? प्रथम आपल्याजवळ इथे पेपर आहे. हां पेपरावरती एक कैची, हां रस्सी हां आणि फेविकॉल. ओके. यांच्या साहाय्याने मी जी माझ्या कल्पनाशक्तीमध्ये जी चित्र तयार होईल हां ते मी इथे करायचा प्रयत्न करणार. ओके. तर दादाने सांगितलं दादांजवळ साहित्य आहे, तुम्ही असं व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि तेच साहित्य, तेच मटेरियल माझ्याजवळ आहे. इथे फेविकॉल, हा सुतळी धागा, हा जरा त्यापेक्षा जरा जाडवाला, आणि हा आपला खाली पेपर थोडा जाड आहे. तो 300 GSM. हां, तर त्याची जाड आहे. तर चला मित्रांनो, आम्ही दोघं पण चित्र असं बनवायला घेतलं, इथं बसलो आहे. आता जसं जसं चित्र आमचं पूर्ण होईल थोडं तसं मी तुम्हाला थोडं व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतो. कारण फेविकॉल हाताला लागल्यामुळे जास्त मी व्हिडिओचं हे करू शकत नाही, पण आम्ही प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आता अर्ध चित्र आमचं दोघांचं पण बनवून झालं आहे. दादानी असं ब्रेन, चेहरा वगैरे असं काहीतरी बनवायचं त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि मी इथं बनवले. तर त्यांचं पूर्ण झाल्यानंतर मी दाखवतोच. आणि आता माझं इथं थोडा बनवून मी ठेवलं आहे, म्हणजे सुकण्यासाठी. कारण की मी पाठीमागं सुरुवातीला सांगायचं विसरलो की हा जो धागा आहे किंवा सुतळी आपण म्हणतो त्याला, तर त्या सुतळीला मी काय केलं आहे, फेविकॉल असा पूर्ण, फेविकॉलची बॉटल आहे, फेविकॉल असा पूर्ण लावून घेतलं आहे. म्हणजे आपण भिजवतो ना, तसं फेविकॉलमध्ये ती सुतळी आहे ती भिजवून घेतली. आणि आपला हा जो कागद आहे, तर त्या कागदवर असं स्ट्रक्चर बनवलं आहे. बरोबर. आता मला दिसत नाही तर मी डायरेक्ट स्केच पेननं काढायला मला ॲक्युरेसी एकदम कमी येणार. पण जर मी सुतळीचा उपयोग करून असं जर चित्र बनवलं, जसं की तुम्ही समोर पाहताय, तर तुम्ही कमेंट करून सांगा की मी काय बनवलं आहे. कारण मी स्वतः सांगणं आणि तुम्ही ते ओळखणं. कारण की मी बोलेन की मी XYZ कोणती तरी गोष्ट बनवल्या, पण ती तशी प्रॅक्टिकली कागदावरती बनली असली पाहिजे. तर कमेंट करून सांगा की मी काय बनवलं आहे. आणि दादा जे काय बनवत आहेत ते मी आता त्यांचं ते ड्रॉइंग सुकलं की तुम्हाला दाखवेनच, की आता हात लावला की थोडं ते विस्कटू शकतं आहे, म्हणून मी त्यांचं काय जास्त हात लावत नाही. आणि इथं मी अशी ड्रॉइंग बनवल्या. आणखीन एक ही सुकत ठेवतो आणि दुसऱ्या ड्रॉइंगला मी हळूहळू सुरुवात करतो. तर मित्रांनो, आमचं चित्र आम्ही थोडंसं पंख्याखाली घेऊन बसलो आहे, म्हणजे थोडं सुकण्यासाठी. तोपर्यंत चित्र सुकस्तवर, आपले ड्रॉइंग पूर्ण होईस्तवर, सुकस्तवर आम्हाला एक आयडिया आल्या की निमिष दादा आहेत आपलं, ते जेमिनायला विचारत आहेत की फीडबॅक घेतो आहे मी की जे आम्ही बनवलं आहे. आता आम्हाला कुणालाच दिसत नाही, पण आम्ही चित्र तर बनवलं आहे. मग ते आम्हाला कसं समजणार की ते बरोबर बनले का, काय झालं आहे, किंवा ते नेमकं कसं बनलं आहे, जे आम्ही विचार केला आहे तेच बनले का. तर आम्ही जेमिनायला विचारत आहे की ते कसं बनलं आहे, आणि ते जेमिनाय ओळखते का पाहूया आपण. तर आता आपण दादा विचार आपण जे गुगलला. 1 मिनिट. जेमिनाय, हॅलो. आता तुला समोर काय कुठलं चित्र दिसतंय ते सांगशील का मला? ते दोरीनं बनवलेलं वाटतंय. मस्त दिसतंय. त्या माशाचं तोंड उघडं आहे आणि शेपटी टोकदार आहे. चित्राच्या डाव्या कोपऱ्यात काहीतरी झाडा लावल्यासारखं दिसतंय. तुला या चित्राबद्दल आणखी काही जाणून घ्यायचंय? पूर्ण माहिती परत एकदा सांग. हो, सांगतो ना. हे एका माशाचं चित्र आहे, जे दोरीनं बनवलेलं वाटतंय. माशाची शरीर रचना दोरीच्या सरळ रेषांनी आणि वळणांनी दाखवली. त्याचं तोंड उघडं आहे आणि शेपटी टोकदार आहे. चित्राच्या डाव्या बाजूला खाली काहीतरी झाडं लावल्यासारखी दिसतंय. तुला या चित्रात आणखी काही वेगळं दिसतंय का? आता आपण दुसरं चित्र बघूया, जे आपल्या शमशेर भाऊंनी काढलंय.
या चित्रात तुला काय दिसतंय ते मला सांग. हे चित्र पण मस्त आहे. यात एका मानवी चेहऱ्याची बाह्यरेषा दिसते जी दोरीनं बनवली आणि मेंदूच्या जागी पण दोरीची गुंतागुंत दिसते. जणू काही विचार चालू आहे. शमशेर भाऊंनी काढलंय हे भारी आहे. तुला यात काही विशिष्ट गोष्ट दिसतीये का? नाही, थँक्यू. तर मित्रांनो, मी पाहिलं सा की जेमिनीनं आम्ही जे काय बनवलं आहे ते बरोबर ओळखलं आहे. तर आम्ही चित्र पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मी आणखीन पुढील जे आम्ही नेक्स्टवालं चित्र बनवत आहे ते देखील दाखवतो. तर मित्रांनो, जवळपास आम्ही सकाळपासून चित्र बनवत होतो आज, आणि आज संध्याकाळ झाले आणि आम्ही आता चित्र आमचं कंप्लीट झाले. मी कॅमेरासमोर जी चित्र आहेत आमच्या दोघांची ती दाखवायचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा जे तुम्ही चित्र बघत असाल हे मी काढलं आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायचं तुम्हाला की गुरवदादा आणि मी दोघं पण आम्ही 100% ब्लाइंड आहे. आमच्या समोर 100% अंधार आहे. आम्ही कायसुद्धा न बघता हे बनवलं आहे. तर फक्त स्पर्श करून आणि फेविकॉल आणि जी सुतळे असते जो धागा असतो मोठावाला, तर त्याच्या साहाय्यानं आम्ही बनवलं आहे. कमेंट करून सांगा आम्हाला की आमचं चित्र कसं बनलं आहे. तर मी पहिल्यांदा बॉर्डर बनवून घेतली, मध्ये मासा बनवला आहे, आणि इकडे थोडं खाली गवत वगैरे दाखवलं. म्हणजे जसं की फिश टँक असते आपल्या घरी, तर फिश टँकमध्ये ज्या प्रकारे दाखवलं जातं त्या प्रकारचं मी दृश्य एक बनवलं आहे. आणि ते वर मी ए आणि बी, ए म्हणजे आनंदा, बी म्हणजे भाष्टे, आनंदा भाष्टे, असं मी चित्र बनवले म्हणून मी तिथे माझं नाव टाकले. आणि चला आपण आता गुरवदादांचं जे चित्र तुम्ही समोर जे बघत आहे की गुरवदादाने आपलं चित्र बनवलं आहे, तर त्यांच्याशीच आपण बोलून घेऊया, समजून घेऊया की चित्र नेमकं त्यांनी काय हे केलं आहे. बोला दादा. नमस्कार मित्रांनो, मी हे आधी सांगितल्याप्रमाणे धागा आणि कैची आणि फेविकॉल यांच्या मदतीने आणि हा पेपर एक आहे जाड स्पंजसारखा, त्याच्या मदतीने मी हे चित्र तयार केलेलं आहे. ही थीम आहे एक आपली. इथे खाली मी पुस्तक तयार केलेलं आहे, त्याच्यावरती बाण दाखवून एक चावी दिलेली आहे, आणि त्याच्यावरती बाण दाखवून मी मेंदू काढलेला आहे, मानवी मेंदू. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण किती पण ज्ञान घेतलं, जेवढं जास्तीत जास्त ज्ञान घेऊ तेवढ्या आपल्या मेंदूचा टाळा जो असतो तो ह्या ज्ञानरूपी चावीने खोलू शकतो. बरोबर. ठीक आहे दादा, थँक्यू. आणि दादा, तुम्ही आपल्या जे चॅनलवरती नवीन प्रेक्षक येणार आहेत, बघणार आहेत, तर त्यांच्यासाठी 2 शब्द बोला की चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्यायला, व्हिडिओ लाईक करायला जरा बोला. नमस्कार मित्रांनो, आपला चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्ह्यूज द्या. आपला चॅनल खूप वेगवेगळ्या अशा विषयांवरती आपण व्हिडिओ टाकतच असतो. तर नमस्कार. आपण ठीक आहे, धन्यवाद दादा. तर चला मित्रांनो, मी व्हिडिओला इथं समाप्ती करतो. आणखीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही लगेच तयारी करतो की दुसरं एक चित्र दोघं जण आम्ही बनवायला घेत आहे. तर चला मित्रांनो, बाय बाय, काळजी घ्या.